सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 4थी स्कॉलरशिप मधील गणित या विषयातील बेरीज हा जो घटक आहे यावरील स्वाध्याय आज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. प्रत्येक गणिताचं स्पष्टीकरण या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि प्रथमच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन ठरतं, त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर आपण स्वाध्याय सोडवण्यासाठी सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे 79,999 अधिक 1 बरोबर किती? तर पहा, हे गणित एकदम सोपं आहे, ते आपण या ठिकाणी आता सोडवणार आहोत. एक कागद घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपण संख्या जी दिलेली आहे ती मांडूया. पहा, संख्या काय दिलेली आहे त्यांनी, 79,999 अधिक 1 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 9 आणि 1 10, इथे 0 हातचा आला 1, 9 आणि 1 10, इथे 0 हातचा आला 1, 9 अधिक 1 1 हातचा वरचा आहे, त्यामुळे इथे देखील 10च येणार. इथे 1 हातचा 9 आणि 1 10, इथे 0 हातचा 1 आला आणि 7 आणि 1 8 जो हातचा घेतलेला होता तो. याप्रमाणे पहा, या ठिकाणी आपली बेरीज आलेली आहे आणि आपली बेरीज या ठिकाणी 80,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपले याचं उत्तर आलेलं आहे. त्याला मी इथे गोल करून घेत आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक दुसरा जो दिलेला आहे तो आपण या ठिकाणी सोडूया. पहा, 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. त्या तीनही ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी मांडून घेऊया. पहा, पहिली संख्या त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे 6,854, त्यानंतर 7,811, त्यानंतर तिसरी आहे 3,963. या 3 संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज विचारलेली आहे, ती आता आपण करणार आहोत. पहा, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, त्यानंतर 5 आणि 1 6 आणि हे 6 12, 2 या ठिकाणी हातचा इथे 1 दिला. त्यानंतर पहा, 8 आणि 8 8 अधिक 8 16 झाले. 16 आणि 9 25 आणि 25 आणि 1 26, या ठिकाणी 6 येतील आणि हातचे 2. त्यानंतर 6 6 आणि 7 13, 13 आणि 3 16 आणि 16 अधिक हे हातचे 2 म्हणजे 17 आणि 18. तर पहा, या ठिकाणी ही बेरीज आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर 18,628 या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. इथे आपण गोल करून घेणार आहोत. त्यानंतर तिसरं गणित पहा, या ठिकाणी त्यांनी आपल्याला बेरीजच करायची आहे, ती आपण आता या ठिकाणी बेरीज करून घेऊया. प्रथम संख्या मांडून घेऊयात. या ठिकाणी पहा, हा प्रश्न 1 आपण या ठिकाणी सोडवला, हा दुसरा, आणि आता या ठिकाणी आपण प्रश्न 3 जो गणित आहे त्याचं उत्तर काढणार आहोत. पहा, पहिली संख्या त्यांनी किती दिलेली आहे 10,000, ती मांडून घेऊयात. त्यानंतर आपल्याला दिलेली आहे तिसरी संख्या 1,000 आहे, ती देखील मांडून घेतलेली आहे. आणि इथे पहा, ही 3 नंबरची जी संख्या दिलेली आहे ती आहे 999, ती आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहे आणि यांची आता आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहा, इथे दोन्ही ठिकाणी 0 आहेत, त्यामुळे खाली 9 तसेच येतील. या ठिकाणी देखील 9 तसेच येणार, इथे देखील 9. आता 0 आणि 1 म्हणजे एकच येणार आणि हा 1 आहे तसाच या ठिकाणी खाली येणार आहे. त्यामुळे पहा, या ठिकाणी जी बेरीज आलेली आहे ती आलेली आहे 11,999. म्हणजेच प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे.
आपण त्याला गोल करून घेऊया. आता पहा, चौथा प्रश्न त्यांनी काय दिलेला आहे, जर 2500 अधिक 3500 बरोबर 6000 तर 2499 अधिक 3501 बरोबर किती? तर चला हे गणित आपण सोडून घेऊया. 4 नंबरचं गणित या ठिकाणी आपण नंबर टाकूया. पहा 4 नंबर काय दिलेलं आहे त्यांनी, 2499 ते लिहून घेऊया. 2499 प्लस किती करायचे आहेत, 3501 प्लस 3501 यांची बेरीज किती येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. चला तर बेरीज करूया. 9 अधिक 1 10, इथे 0, हातचा 1 दिलेला आहे, इथे 0 आहेत. आता इथे पहा 9 आणि हा एक हातचा मिळवायचा आहे त्याच्यामध्ये, म्हणजेच 10, एक हातचा इथे दिलेला आहे, 4 आणि 5 9 आणि हा एक वरचा हातचा म्हणजेच 10, इथे एक डोक्यावरती हातचा द्यायचा आहे 2च्या, 2 आणि 3 5 आणि 5 अधिक 1 6 म्हणजेच 6000. तर पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 6000. म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. इथे आपण त्याला गोल करून घेऊयात. पहा सोपं वाटतंय ना विद्यार्थ्यांनो. तर चला पुढील प्रश्न आपण या ठिकाणी सोडूयात. आता पहा प्रश्न 5वा, इथे वाचूया आपण. 4 अंकी लहानात लहान समसंख्या व 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला 4 अंकी लहानात लहान समसंख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या माहित असणं गरजेचं आहे. तर चला आता आपण 5वा प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत. इथे 5 नंबर लिहूयात. आता काय सांगितलेलं आहे, 4 अंकी लहानात लहान समसंख्या, इथे लिहून घेऊया. 4 अंकी लहानात लहान कोणती विचारलेली आहे, समसंख्या. समसंख्या. तर विद्यार्थ्यांना 4 अंकी लहानात लहान समसंख्या जी आहे ती आहे 1000. ती आपण या ठिकाणी लिहून घेतलेली आहे. त्यानंतर पहा काय विचारलेलं आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. इथे आपण लिहूया 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या. तर विद्यार्थ्यांना 4 अंकी मोठ्यात मोठी जी विषम संख्या आहे ती आहे 9999. पहा या ठिकाणी 4 अंकी लहानात लहान समसंख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे, त्याचप्रमाणे 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला मी काय विचारलेलं आहे, यांची बेरीज किती येईल ते आपल्याला करायचं आहे. तर पहा बेरीज करण्यासाठी आता आपण ह्या संख्या ज्या दिलेल्या आहेत त्या लिहून घेऊया. पहा 4 अंकी आधी आपण मोठी संख्या लिहून घेऊया, विषम संख्या 9999. त्यानंतर 4 अंकी लहानात लहान समसंख्या ती आहे 1000. ती या ठिकाणी आपण लिहून घेऊयात आणि यांची बेरीज विचारलेली आहे, त्यामुळे बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे. आता इथे पहा, इथे खाली 0 आहे, त्यामुळे इथे आपल्याला हे जे 9 आहे ते तसेच लिहावे लागतील. इथे 9 येणार, इथे देखील 9 तसेच खाली येतील, इथे देखील 9 तसेच येणार आहेत. आता इथे पहा 9 अधिक 1 किती झाले, 10 झाले, म्हणजे हे 10. तर पहा विद्यार्थ्यांना आपली बेरीज किती आलेली आहे, 10999. या ठिकाणी आपण ही बेरीज या ठिकाणी केलेली आहे. तर पहा आता आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे का हे आपण पर्यायामध्ये पाहूया. आपलं उत्तर या ठिकाणी 10999 आलेलं आहे. तर पहा इथे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. पहा 10999 म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक
4 आहे त्याला आपण गोल करून घेऊया. त्यानंतर 6वा प्रश्न पहा. दोन संख्यांमधील फरक 17,529 आहे. त्यातील लहानात लहान संख्या 14,613 असल्यास मोठी संख्या कोणती? तर याचं देखील उत्तर आपण या ठिकाणी काढूया. पहा, तुम्ही जर माझ्या शॉर्ट ट्रिक पाहत असाल तर त्या पद्धतीनेच इथे ट्रिक वापरून आपण सूत्र तयार करूया आणि त्या सूत्रानुसार या गणिताचं उदाहरण काढूया. तर पहा, आता हे उदाहरण जे दिलेलं आहे ते या ठिकाणी ट्रिक वापरून आपण सोडवणार आहोत. आता पहा काय विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला, मोठी संख्या विचारलेला आहे. इथे 6वा प्रश्न आहे त्यामुळे इथे 6 नंबर टाकून घेऊया. आता मोठी संख्या विचारलेली आहे त्यामुळे पहा, मोठी संख्या ती विचारलेली आहे त्यामुळे ती आपण साईडला बाहेर ठेवलेली आहे. बरोबर. आता काय दिलेली आहे, लहान संख्या त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मग सूत्र कसं तयार करूया आपण पहा, लहान संख्या अधिक काय करायचं आहे, फरक दिलेला आहे म्हणजेच फरक. तर पहा, आता आपण सूत्र तयार केलेलं आहे. आता याच्यात मध्ये फक्त आपल्याला किमती टाकायच्या आहेत. आता इथे आपल्याला मोठी संख्या माहिती नाहीये त्यामुळे आपण त्याची किंमत टाकू शकणार नाही. पण लहान संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर ती आहे 14,613 अधिक फरक किती दिलेला आहे, 17,529. 17,529. तर पहा विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी हे सूत्र वापरून ह्या संख्या लिहून घेतलेल्या आहेत. आता याचा आपण जी बेरीज दिलेली आहे ती बेरीज आपण या ठिकाणी मांडूया. आता ही आडवी बेरीज आहे पण आपल्याला सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण हीच बेरीज उभ्या पद्धतीने मांडून घेऊयात. 14,613 अधिक 17,529 या ठिकाणी आता आपण ही बेरीज करूयात. 3 आणि 9 म्हणजे 3 मध्ये 9 मिळाल्यानंतर 12 होतात. इथे 2 हातचा 1 दिला, 1 आणि 2 3, 3 मध्ये 1 हातचा मिळवला, 4 आले खाली. त्यानंतर 6 मध्ये 5 मिळवले, 6 आणि 5 11, 1 या ठिकाणी हातचा 1 या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्यानंतर पहा 4 आणि 7 11, 11 मध्ये 1 मिळवला 12 म्हणजे 2 या ठिकाणी आणि हातचा 1 इथे आपण दिलेला आहे. त्यानंतर 1 अधिक 1 2 आणि हा एक हातचा आपण या ठिकाणी मिळवणार आहोत म्हणजेच 3. म्हणजे आपली बेरीज जी आलेली आहे ती आलेली आहे 32,142. हे उत्तर आपले या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजेच आपली मोठी संख्या आपण या ठिकाणी काढलेली आहे 32,142. पण बरोबर आहे का ते आपल्याला पर्यायामध्ये पाहावे लागेल. तर पहा, या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 32,142 इथे आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे. नंतर पहा 7वा प्रश्न, 5,500 अधिक 4,500 अधिक पाऊणशे बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा, यासाठी अंकी अक्षरी संख्या आपल्याला लिहिता वाचता येणं आणि त्या मांडता येणं सुद्धा देखील गरजेचं आहे. आता या ठिकाणी आपण प्रश्न 7वा सोडवणार आहोत त्यामुळे इथे पहा 7 नंबर टाकून घेत आहे मी. आता त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, कोणती 5,500 इथे लिहून घेऊया. 5,500 त्यानंतर दिलेली आहे 4,500. त्यानंतर आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती आहे 4,500 आणि नंतर पाऊणशे. तर आता पहा विद्यार्थ्यांनो, 5,500 ही जी संख्या आहे ती कशी लिहायची आहे पहा. तर 5,500 म्हणजेच 5,250
50. त्यानंतर 4,500 म्हणजेच 4,500 आणि पाऊणशे, पाऊणशे म्हणजेच 75. ते आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत. आणि ह्या तीनही अंकांची संख्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. ह्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची. चला तर ती बेरीज आपण करण्यासाठी या ठिकाणी ह्या ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या मांडून घेणार आहोत. तर पहा, सर्वात प्रथम 5,500, 5,250, 4,500 म्हणजे 4,500 आणि पाऊणशे म्हणजेच 75 असतात. या सर्वांची आपण बेरीज करूया. आता या ठिकाणी ही बेरीज आपण करूया. पहा, दोन्ही ठिकाणी शून्य आहेत, त्यामुळे शून्याचा बेरीज करताना इथे काही त्याच्यामध्ये मिळवता येत नाही, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे 5 खाली तसेच येतील. 5 आणि 7 12, इथे 2 हातचा 1 या ठिकाणी, 2 आणि 5 7 आणि 7 मध्ये 1 हातचा म्हणजेच 8 आणि 5 आणि 4 9. म्हणजे या ठिकाणी ही जी बेरीज आहे ती बेरीज आहे 9,825. तर विद्यार्थ्यांनो पहा, आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 9,825. म्हणजेच इथे 3 ला आपण गोल करून घेणार आहोत. त्यानंतर पहा, 8वा प्रश्न आपण या ठिकाणी सोडूयात. 8वा प्रश्न पहा, चिन्ह दिलेले आहेत आणि संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे की चिन्हांच्या जागी कोणता अंक असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. चला तर हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडूयात. इथे पहा, प्रश्न क्रमांक 8. पहा, पहिली चिन्ह फुली दिलेली आहे, त्यानंतर 6, त्यानंतर गोल दिलेला आहे आणि मध्ये एक भरीव गोल टाकलेला आहे आणि इथे 2 दिलेले आहेत. इथे बेरजेचं चिन्ह आहे. 4 त्रिकोण, 7 आणि 9. आता हे 3 काय करायचे, आपल्याला यांची बेरीज करायची आहे आणि त्यांनी उत्तर आपल्याला दिलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्या 3 जे चिन्ह आहेत यांचा आपल्याला अंक शोधायचा आहे. पहा, उत्तर त्यांनी दिलेलं आहे. इथे 1 2, नंतर या ठिकाणी 8 आणि इथे 9. आता पहा, आपल्या सर्वांना या ठिकाणी आता माहिती असायलाच पाहिजे. इथे 2 आणि 9 11 झालेले आहेत. 1 या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजेच इथे काय असणार आहे, 1 हातचा असणारच आहे. आता जर तुम्ही बारकाईने जर या ठिकाणी विचार केला तर इथे पहा 2 दिलेले आहे, म्हणजे आता 1 हातचा, 7 मध्ये जर आपण 1 मिळवला तर 8 झाली, बरोबर. आणि 8 मध्ये किती मिळवल्यानंतर 12 उत्तर येणार आहे, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. पहा, इथे 2 आहेत, म्हणजे यांची जी बेरीज आहे ती 12 आलेली आहे. म्हणजेच 7 मध्ये 1 मिळवला 8 झाले आणि 8 मध्ये जर आपण 4 मिळवले तर या ठिकाणी 12 येणार आहे. म्हणजेच पहा, आपल्याला या चिन्हासाठी 4 हा अंक या ठिकाणी मिळालेला आहे. आता इथे पहा, इथे 12 उत्तर आलेलं आहे, इथे हातचा 1 आलेला आहे. आता 6 मध्ये 1 मिळवल्यानंतर किती झाले, 7 आणि 7 मध्ये इथे 8 बेरीजचं उत्तर आलेलं आहे ह्या 2 अंकांच्या. म्हणजे 6 आणि 1 7 आणि 7 मध्ये किती मिळवल्यानंतर 8 होतात, तर 1. म्हणजेच त्रिकोणासाठी कोणता अंक आलेला आहे, तर 1 हा अंक आलेला आहे. आता इथे फुली आणि 4 दिलेले आहेत. तर पहा विद्यार्थ्यांनो, 4 मध्ये किती मिळवल्यानंतर बेरीज 9 येईल, तर 4 मध्ये जर आपण 5 हा अंक मिळवला तर त्याचं उत्तर 9 येतं. म्हणजेच फुलीसाठी 9 हा अंक या ठिकाणी आलेला आहे. तर पहा, याप्रमाणे आपण काढलेलं आहे, पण आपलं उत्तर बरोबर आहे का हे आपण चेक करूया पर्यायामध्ये. तर पहा, या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पहा, फुलीसाठी सॉरी, इथे 5 लिहायचे होते, मी 9 लिहिलेले आहेत. 4 आणि 5 9, म्हणजे इथे फुलीसाठी 5 अंक आलेला आहे. पहा, फुलीसाठी 5 अंक आलेला आहे. त्यानंतर हे जे चिन्ह आहे गोल आणि मध्ये एक भरीव गोल, त्यासाठी 4 आलेला आहे आणि त्रिकोणासाठी 1. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 चे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्याला इथे आपण गोल करून
घेणार आहोत. पहा, या पद्धतीने आपण या ठिकाणी स्वाध्याय सोडवत आहोत. समजत असेल अशी मला खात्री आहे. तर पहा, आता त्यानंतरचा 9वा प्रश्न आपण या ठिकाणी सोडूयात. 3625 व 2375 यांची बेरीज किती, असे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, यांची बेरीज आता आपण करणार आहोत. प्रश्न क्रमांक 9. 3625, पहा ते या ठिकाणी असे लिहूयात आपण किंवा लिहितात अंकांमध्ये 3625 आणि काय दिलेलं आहे 2375 म्हणजेच 2375 यांची बेरीज. तर पहा यांची बेरीज 5 आणि 5 10, इथे 0 हातचा 1, 2 आणि 7 9, 9 आणि 1 10, इथे 0 हातचा 1, 6 आणि 3 9, 1 हातचा 10, इथे 0, इथे 1 हातचा 3 आणि 2 5 आणि 1 इथे 6. या ठिकाणी बेरीज आपली 6000 आलेली आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 9 चे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे. ते आपण गोल करून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा 10वा प्रश्न या ठिकाणी आहे. 10वा प्रश्न असा आहे 2 4 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती, असं विचारलेलं आहे. तर पहा, अंक कोणते अंक वापरायचे आहेत. इथे 10वा प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे, त्यामुळे अंक लिहून घेऊया. अंक आहेत 2 4 आणि 6 यांच्यापासून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि 2 4 आणि 6 यांच्यापासून तयार होणारी सर्वात मोठी 5 अंकी संख्या व सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती, असं आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. चला तर आता इथे सोडवण्यासाठी आता मोठी संख्या बनवायची आहे, त्यामुळे पहा इथे आपण तयार करूयात याचं उत्तर. मोठी संख्या बनवण्यासाठी इथे आपण 6442 ही संख्या तयार होईल. आणि त्यानंतर लहान विचारलेलं आहे, लहान संख्या जी आहे ती तयार होईल 2446 आणि यांची आपल्याला बेरीज या ठिकाणी विचारलेली आहे. तर पहा, यांची बेरीज आता या ठिकाणी किती येत आहे ते आपण काढूयात. तर पहा, 2 अधिक 6 8 आले, 4 आणि 4 8, 4 आणि 4 8 आणि 6 मध्ये 2 मिळवले 8. म्हणजेच पहा या ठिकाणी सॉरी विद्यार्थ्यांनो, पहा माझ्याकडून या ठिकाणी 4 अंकी झालेली आहे. तर 4 अंकी नाहीये, 5 अंकी संख्या तयार करायची आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण पुन्हा सोडूया, माझ्याकडून जरा गोंधळ झालेला आहे.